मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते कापूर जाळायचं तिथं आहे बघा ते. सध्या मी तिरुपतीमधल्या आमच्या रूमच्या समोर आहे. त्या रूमच्या समोरची झाडं आहेत, त्या झाडांवर वानरं येऊन बसलं. ते काय रूम पण म्हणजे अशा ठिकाणी, हे डोंगरातच आहे पूर्ण तिरुपती. चांगलं म्हणजे एखाद्या हिल स्टेशन सारखं आहे. हे बस स्टॉप आहे तिरुपतीचं आणि त्याच्या समोर बरोबर आम्हाला ही रूम मिळाल्या, म्हणजे रूम म्हणजे हा बंगलो. तिरुपतीमध्ये तिरुपती देवस्थान भक्तांच्या सोयीसाठी म्हणजे त्यांना राहण्यासाठी अशा प्रकारचे हे बंगले बांधून ठेवलेले आहेत. तिथं जाऊन आपल्याला रूम घ्यायला लागत्या, त्याचं काय असेल ते भाडं वगैरे देऊन. काय म्हणजे भाडं फक्त 24 तासासाठी 50 रुपये एवढं निव्वळ भाडं आहे. आणि एकदम कमी म्हणजे माफक दरात हे आपल्याला 24 तासासाठी 50 रुपये, आणि त्याच्यानंतरनं जर आपल्याला पाहिजे असेल तर आणि 24 तास वाढवून घेता येते. म्हणजे एकूण 48 तासासाठी 100 रुपये भाडं देऊन इथं एक रूम आणि त्याच्यात अटॅच बाथरूम अशा प्रकारची सोय आपल्याला मिळते. तिरुपती मंदिराजवळ जे बालाजी बस स्टँड आहे, त्या बस स्टँडच्या समोर म्हणजे बस स्टँडचा चौक आहे हा, हे बस स्टँड आहे. इथून तिरुपती रेल्वे स्टेशनसाठी गाड्या आताही लागल्या आणि नेहमी अशा लागलेल्याच असतात. इथून चेन्नईला सुद्धा गाड्या मिळत्या आजूबाजूच्या शहरांसाठी. आणि हा मेन रोड आहे, हा खाली इथं तर मंदिराकडे गेला आहे. अगदी इथं एक अर्धा किलोमीटरवर मंदिर आहे आणि ही अशी मार्केट आहे शॉपिंगसाठी. आज आमचा तिरुपतीमधला शेवटचा दिवस आहे. आज देवाचं दर्शन वगैरे झालं, सगळं झालं आणि आता आम्ही परत निघालो आहे. खाली तिरुपती शहरात जाणार, तिथं गोविंदाचं दर्शन घ्यायचं आहे पद्मावतीचं. तिरुपती रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेलं भगवान गोविंदाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलोय आम्ही आता. भगवान गोविंदा हे तिरुपती म्हणजे बालाजी भगवानांचे बंधू म्हणजे भाऊ आहेत. इकडचं हे साऊथचं मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं हे मंदिरात असणारे गोपुरम्स, म्हणजे ही जी कमान आहे कमानाला गोपुरम असे म्हटलं जात आहे. फार उंच आहे, जवळजवळ मला वाटतं 100 फूट. तिरुपती रेल्वे स्टेशनवर आपण आता आलोय आणि आपली गाडी हरिप्रिया एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 4 किंवा 5 वर येणार आहे आणि ते उतरण्यासाठी कसं बसलेलं आहे. हुबळीत पोचले आमची गाडी. हुबळीत नाश्ता करायला लागलो आम्ही. तिरुपतीवरून आपण परत
परत कोल्हापूरला चाललो आहे. त्याच्यामध्ये मिरजपर्यंतचा रेल्वेचा प्रवास आपला पूर्ण झाला आहे आणि इथून आता आपण एस टी किंवा सिटी बसनं नरसोबाच्या वाडीला जायचं. एस टी स्टँड आहे ते मिरज रेल्वे स्टेशन अगदी जवळ, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर चाललो आहे आपण. तिरुपतीला जाऊन आलो, म्हणजे कोल्हापूर ते तिरुपती आणि तिरुपतीवरून परत दर्शन वगैरे घेऊन कोल्हापूरपर्यंत तुम्हाला मी माझा प्रवास दाखवला रेल्वेचा. त्यासाठी सर्वसाधारणपणे खर्च वगैरे काय आला ते तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून साधारण रेल्वेचं आम्हाला 1000 रुपयाच्या आसपास खर्च आला आणि तिथं फिरण्यासाठी गाडी वगैरे जी आम्ही केली होती ते प्रत्येकी व्यक्तीला 1000 रुपये असं साधारण प्रवासासाठी 1000 आणि रेल्वेचा 1000 आणि तिथं राहण्यासाठी 1000 असं 3000च्या आसपास खर्च आला. आणि बाकीचं जे काय आपण खरेदी वगैरे करतोय किंवा बाकीचं शॉपिंग वगैरे तो खर्च वेगळा, असं एकूण साधारण मिनिमम आपला 3 ते 4000 रुपये खर्च येतो एका व्यक्तीला. आणि त्याच्यामध्ये छान प्रवास होतोय. तुम्हाला प्रवासाचं मी सगळं चित्रीकरण दाखवलं आहे. कसं वाटतंय तुम्ही बघा, मला सांगा, कमेंट करा. कुणाला जायचं वगैरे असल्यास अजून काय माहिती असली तर कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की ती माहिती देईन. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत पुन्हा एखाद्या अशाच प्रवासावर किंवा एखाद्या माहितीसाठी आपण भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.